the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ता नावामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. आपण आजची ही जी वेळ काढली आपण देवाच्या चरणाजवळ येण्यासाठी, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्यासाठी आपण आपले सर्व कामं लवकर आटपले, आपण काही काम पोस्टपोन केले आणि आपण देवाच्या चरणाजवळ काही वेळ घालवण्यासाठी जो आपल्या मनात आपण निश्चय केला आहे त्याचं देव आपल्याला प्रतिफळ देणारच आहे. कारण की त्याचं वचन तो पाठवतो आणि तो आपल्या जखमा बऱ्या करतो, तो आपल्याला आनंद देतो, तो आपल्याला शांती देतो. हालेलुया. कारण की देवाचं वचन अशी गोष्ट आहे की त्याच्या वचनाद्वारे आपलं जीवन अख्खं बदलून जातं. कारण की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलतो, तो आपल्या हृदयाशी बोलतो आणि तो आपल्याला स्पर्श करतो. आज आपण सकाळी ही प्रार्थना करणार आहोत की देवा तू या आणि तू आमच्याशी बोल प्रभू येशू. हालेलुया. येस लॉर्ड. हालेलुया. येस लॉर्ड. होय प्रभू येशू, ही सुंदर शिवेळ तू आमच्या प्रत्येकाला दाखवलीस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाला प्रभू येशू तू येतवर सांभाळलंस, सुखरूप ठेवलंस, चांगलं आरोग्य दिलंस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. Lord, we thank you, Lord, for blessing us with good health, O Lord. Thank you, Lord, for being with us, O Lord. Thank you, Lord, for protecting us throughout, O Lord. And Lord, thank you, Lord, for your grace and mercy upon our lives, O Lord. Lord, we pray unto you, O Lord. Let your name be glorified through our lives, O Lord. Thank you, Lord, for this wonderful time which you have shown us, O Lord. Thank you, Lord, for sending your word, O Lord, and healing us, O Lord. Yes, O Lord. Because your word says, I send my word and I heal them, O Lord. And Lord, we believe in your word, O Lord, that Lord, you're going to heal us. You're going to take all our anxieties away, O Lord. And Lord, you're going to give us your peace, O Lord. A peace that is everlasting. The peace that is unending. And Lord, we believe in you, Lord. Hallelujah. Yes, Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Lord, your love and your peace, O Lord, reigns in our lives, O Lord. Hallelujah. चला आपण देवाकडे प्रार्थना करूया की जी शांती आणि त्याचं जे आरोग्य आहे ते आपल्या जीवनामध्ये आहे. कारण की देवाचं वचन म्हणतं की ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आपल्याला सर्व गोष्टी मिळतात. आपल्या सर्व पापांची क्षमा मिळते. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आपल्याला शांती मिळते. आपल्या अंतःकरणाची शांती आहे ती येशूच्या नावामध्ये आपल्याला प्राप्त झाली आहे. चला त्या महान नावाची आपण स्तुती करूया, त्याचं नाव उंचावणार आहोत. The name of Lord Jesus Christ is higher than all other names. We have received peace in His name. In the name of Lord Jesus Christ. Yes, Lord. Lord, we believe in you, Lord. We believe in the power of your name, O Lord. And Lord, we come before your throne of grace, O Lord. We glorify your name, O Lord. We exalt your name, O Lord. Because your name is worthy to receive all glory, honor and power. The name of Lord Jesus Christ is worthy to receive everything. Hallelujah. Hallelujah. Yes, Lord. चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिल तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गा
नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना दुआ, यीशु नाम, 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 यीशु नाम. येशूचं नाव आहे. येशूच्या नावाची स्तुती हो. येशू नाम, येशू नाम. देवाने त्याला अतिउच्च केलं आणि सर्व नाव श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात आलं. त्यात हेतू हा की वर आकाशात, खाली पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा हा येशूच्या नावाने टेकला जावा. येस लॉर्ड. ओ प्रभू येशू, चला आज सकाळी आपण सर्वजण मिळून येशूच्या नावाची स्तुती करूया. येशू तुझं नाव मी उंचावतो प्रभू येशू. येस लॉर्ड. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम. हो प्रभू येशू, तुझं नाव, तुझ्या नावाची स्तुती करतो प्रभू येशू. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय हो. ओ येशू, तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो प्रभू येशू. तुझं नाव हे सर्वात उंच आहे प्रभू येशू. तुझ्या नावामध्ये आम्हाला शांती मिळते प्रभू येशू. तुझ्या नावामध्ये आम्हाला क्षमा मिळते प्रभू येशू. तुझ्या नावामध्ये आम्हाला कृपा मिळते प्रभू येशू. होय प्रभू येशू, तू आम्हाला तुझं नाव दिलंयस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. असं नाव ज्या नावामध्ये सर्व पापांची क्षमा मिळते, असं नाव ज्या नावामध्ये आमच्या सर्व प्रार्थनेचं आम्हाला उत्तर मिळतं. ओ येशू, आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो प्रभू येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. स्तुती. धन्यवाद येशू. येस लॉर्ड. There's no one like you, O Lord Jesus Christ. And your word says that the name of Lord Jesus is higher than any other name. Hallelujah. Yes, Lord. Hallelujah. Yes, Lord. Oh, प्रभू येशू, तुझं नाव हे अतिउच्च आहे. तुझ्या नावासमान दुसरं कुठलंच नाव नाही प्रभू येशू. Yes, Lord. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो प्रभू येशू. धन्यवाद येशू. The word of God says, in the beginning there was word, and the word was with God, and the word was God. देवाचं वचन म्हणतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. Yes, Lord. Lord, we thank you for your word, Lord. तुझ्या शब्दासाठी आम्ही तुझा We आभार. thank you for Lord Jesus Christ in our lives. आमच्या जीवनामध्ये असलेल्या प्रभू येशूसाठी आम्ही तुझा आभार मानतो. देवा, Thank you, Lord, for coming down on this earth, Lord. या पृथ्वीवर तो आलास म्हणून आम्ही तुझा आभार मानतो. Yes, Lord. And thank you, Lord, for laying your life for us, Lord. तरी बापा, तू आपलं जीवन आमच्यासाठी समर्पित केलंस, आम्ही तुझे Thank you, आभार. Lord, for laying your life, Lord Jesus. तू आपलं जीवन देऊ केलंस, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we thank you for all your grace and mercy, Lord. तुझ्या सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही तुझे आभार Thank you मानतो. for your wonderful love, Lord. तुझ्या अद्भुत प्रेमासाठी आम्ही तुझे आभार Yes, मानतो. Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Lord Jesus. हालेलुया. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. ओ हालेलुया. In the beginning there was word. प्रारंभी शब्द होता, The word was with God and the word was God. शब्द देव होता, शब्द देवासह होता. You are the word at the beginning, the Lord Jesus. तू प्रारंभीचा असणारा शब्द आहेस. One with God, the Lord Most High.
your hidden glory in creation, now revealed in you are Christ. Yes, Lord. Lord, we thank you, Lord. Hallelujah. Hallelujah. You were the Word in the beginning, one with God the Lord Most High. Your hidden glory in creation, now revealed in you are Christ. What a beautiful name it is. What a beautiful name it is. The name of Jesus Christ, my King. You were the Word in the beginning, one with God the Lord Most High. Your hidden glory in creation, now revealed in you are Christ. What a beautiful name it is. What a beautiful name it is. The name of Jesus Christ, my King. What a beautiful name it is. Nothing compares to this. What a beautiful name it is. The name of Jesus. You didn't want heaven without us. So Jesus, you brought heaven down. My sin was great, your love was greater. What could separate us now? What a wonderful name it is. What a wonderful name it is. The name of Jesus Christ, my King. What a wonderful name it is. Nothing compares to this. What a wonderful name it is. The name of Jesus. You were the Word in the beginning, one with God the Lord Most High. Yes, Lord. तू प्रारंभी शब्द होतास. देव सर्वसामान्यशाली देव आहे, त्याबरोबर तू होता प्रभू येशू. तुझं नाव आहे सर्वात सुंदर आहे प्रभू येशू. Yes, Lord. Hallelujah. Hallelujah. Yes, Lord. Hallelujah. You were the Word in the beginning, one with God the Lord Most High. Your hidden glory in creation, now revealed in you are Christ. What a beautiful name it is. What a beautiful name it is. The name of Jesus Christ, my King. What a beautiful name it is. Nothing compares to this. Oh, Yeshua, what a beautiful name it is. The name of Jesus. What a beautiful name it is. Nothing compares to this. What a beautiful name it is. The name of Jesus. You didn't want heaven without us. So Jesus, you brought heaven down. My sin was great, your love was greater. What could separate us now? What a wonderful name it is. What a wonderful name it is.
powerful name it is. The name of Jesus. What a powerful name it is. What a powerful name it is. The name of Jesus Christ, my King. What a powerful name it is. Nothing can stand against. What a powerful name it is. The name of Jesus. What a powerful name it is. Nothing can stand against. What a powerful name it is. The name of Jesus. What a powerful name it is. What a powerful name it is. The name of Jesus Christ, my King. What a powerful name it is. Nothing can stand against. What a powerful name it is. The name of Jesus. Yes, Lord. Yes, Lord. येशूचे नाव आहे ते सर्व सामर्थ्यशाली असं नाव आहे. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो येशू. तुझ्या नावासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. येस लॉर्ड. थँक यू लॉर्ड जीसस. Yes, Lord. What a beautiful name it is. What a beautiful name it is. The name of Jesus Christ, my King. What a beautiful name it is. Nothing compares to this. What a beautiful name it is. The name of Jesus. What a beautiful name it is. What a beautiful name it is. The name of Jesus Christ, my King. What a beautiful name it is. Nothing compares to Yeshua. What a beautiful name it is. The name of Jesus. What a wonderful name it is. What a wonderful name it is. What name of Jesus Christ, my King. What a wonderful name it is. Nothing compares to this. What a wonderful name it is. The name
जंजीरों को तोड़ने को, तोड़ने को, जंजीरों को तोड़ने को, तोड़ने को, जंजीरों को तोड़ने को, तोड़ने को। सामर्थ है यीशु के नाम में, सामर्थ है यीशु के नाम में, सामर्थ है यीशु के नाम में। जंजीरों को तोड़ने को, तोड़ने को, 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 जंजीरों को तोड़ने को, तोड़ने को। To break every chain, break every chain, break every chain. To break every chain, break every chain, break every chain. To break every chain, break every chain, break every chain. To break every chain, break every chain, break every chain. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. To break every chain, 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 break every chain. Yes, Lord. There is power in your name, O Lord Jesus Christ, तुझ्या नावात सामर्थ्य आहे येशू, to break every chain on our lives, आमच्या जीवनावरची सगळी बंधनं तोडण्याचं, every stronghold of Satan, सैतानाची प्रत्येक अभेद तटबंदी तोडण्याचं, every curse of this life या जीवनातला प्रत्येक शाप तोडण्याचं will be broken through the name of Lord Jesus Christ. येशूच्या नावात तोडले जाते. Yes, Lord Jesus, we believe in your word, O Lord. प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास Lord, करतो. today we confess this, O Lord, आम्ही आज हे कबूल करतो प्रभू. that Lord, we have received freedom in your name, O Lord. तुझ्या नावामध्ये आम्हाला मुक्तता मिळाली Every आहे. chains of darkness has been broken through your name, O Lord Jesus तुझ्या Christ. नावामध्ये सर्व अंधकारच्या साखळ्या तोडून गेलेल्या आहेत. Every chain of Satan, O Lord. सैतानाची सर्व साखळ्या तोडून, Every chain of disease. सर्व आजाराची बंधने, Every chain of restlessness. सर्व अस्वस्थपणाची बंधने, Every chain of anxiety. सर्व चिंतातूरपणाची बंधने, Lord, everything is broken in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात We सर्व believe and केलेलं आहे. confess this in our life आपल्या today. जीवनामध्ये आम्ही विश्वास ठेवतो. Thank you, Lord Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord, for your love, O Lord. Thank you for your name, O Lord. Thank you for the wonderful and powerful name, O Lord Jesus Christ. The name of Jesus Christ is able to give us victory in every aspect of our life. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राच्या नावामध्ये आम्हाला विजय मिळतो. Lord, we believe in your name, O त्या Lord. नावाला आम्ही विश्वास We करतो. do not believe in this world. आम्ही या जगावर विश्वास ठेवत We नाही. do not believe in this world or on the things in this world, O या Lord. जग किंवा या जगाच्या गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवत But नाही. we trust in only you, O पण Lord. आम्ही फक्त तुझ्यावर विश्वास We ठेवतो. trust in the name of Lord आम्ही Jesus. फक्त येशूच्या नावावर विश्वास The ठेवतो. name of Lord Jesus प्रभू येशूचं नाव is everything for us. हे आमच्यासाठी सर्वस्व आहे. The name of Lord Jesus is everything for us. प्रभू येशूचं नाव हे आमच्यासाठी सर्वस्व आहे. Yes, Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आलाबा शंदरालाबा. हालेलुया. 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 Hallelujah. हालेलुया. हालेलुया.
Lord, we submit this time into your holy hands, O Lord Jesus Christ. प्रभू ही वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. Thank you, Lord, for guiding us, O Lord. आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानतो. Thank you, Holy Spirit, for taking us at the feet of the Master. प्रभू येशूच्या चरणाजवळ पवित्र आत्मा तू आम्हाला आणण्यासाठी तुझे आभार मानतो. And Lord, we pray unto you, O Lord. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. Bless us with your word, O Lord. तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद कर. Your word has the capacity, it has the capacity to change our lives, O Lord. आमचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य केवळ तुझ्या वचनामध्ये आहे प्रभू. And Lord, we believe, O Lord, that you are going to change everyone's life, O Lord. आणि आम्ही विश्वास ठेवतो की आमच्या प्रत्येकाचं जीवन तू आज बदलून टाकणार Lord, the word is going to grow in our lives, O Lord. दैवपा ही वचनाची वाढ आमच्या जीवनामध्ये अधिक होणार आहे. And Lord, it will give us fruit, O Lord. आणि त्याच्याद्वारे आम्ही फलद्रूप होणार आहोत. Thank you, Lord, for all your grace and mercy, O तुझ्या Lord. सर्व कृपेबद्दल दयेबद्दल आभार I मानतो. submit this entire time into your hands, O Lord आम्ही Jesus सर्व वेळ Christ. तुझ्या हातामध्ये देतो आहोत प्रभू. I ask this prayer in the name of Lord Jesus प्रभू Christ. येशूच्या नावात मागितलंय म्हणून तो आहे. Amen. Amen. आमेन आमेन हालेलुया 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 ओ हालेलुया Hallelujah. हालेलुया हालेलुया Once again, I welcome you all in the name of Lord Jesus Christ for this online service. पुन्हा एकदा या ऑनलाईन सर्वेसाठी मी प्रभू येशू ख्रिस्ता नावात तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. You are very precious in the sight of God, तुम्ही देवाच्या दृष्टीने मौल्यवान असे and God आहात loves you. आणि देव तुमच्यावर प्रीती And you करतो are His church. आणि तुम्ही त्याची मंडळी आहात. Since last 2-3 weeks, we are listening about His church from the आणि Word of God. मागच्या 2-3 आठवड्यापासून आपण देवाच्या वचनातून त्याची मंडळी, ख्रिस्ताची जी मंडळी आहे त्याबद्दल ऐकत आहोत. We are His church. आपण त्याची मंडळी We are आहोत. His people. आपण त्याचे लोक आहोत. We are His children. आपण त्याचे लेकरं आहोत. We are the sons and daughters of living God. आपण जिवंत देवाचे पुत्र आणि And He कन्या has आहोत chosen us आणि त्याने आपल्याला निवडलं आहे. with a special purpose. त्याने आपल्याला एक उद्देशासाठी निवडलं आहे. He has cleansed us. त्याने आपल्याला शुद्ध केलं आहे. He has forgiven all our sins. त्याने आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा केली आहे He has removed all curses from our life. आणि त्याने आपल्या जीवनातून सर्व शाप काढून He टाकले has आहे. given us eternal life. त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलं And He has made us His holy people. आणि त्याने आपल्याला त्याचे पवित्र लोक असं केलं आहे. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. And from the Word of God, we are learning that the church belongs to Lord Jesus Christ. आणि देवाच्या वचनातून आपण हे शिकत आहोत की जी मंडळी आहे ती मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. Because Jesus Christ says that I will build my church. कारण की प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी माझी मंडळी उभारेन. He says, I will build my church. तो म्हणतो की मी माझी मंडळी उभारेन And He is building His church. आणि तो त्याची मंडळी उभारीत आहे. Not with the bricks and sand, वीट वाळू आणि सिमेंट ह्याद्वारे नाही, but with the living people. पण त्याचे जे जिवंत लोक आहेत They are the त्याद्वारे body तो of Lord मंडळी Jesus उभारत Christ. आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहोत And He is the head. आणि तो आपलं मस्तक He आहे. is the supreme. तो आपला सर्वात उच्च असा आहे And this church belongs to Him. आणि ही मंडळी आहे ही मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. Not only that, but He has given the power to His church. आणि फक्त एवढंच नाही तर त्याने जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याने त्याच्या मंडळीला दिलं आहे. Because in Matthew chapter 28 verse 18 and 19 He says that all authority in heaven and on earth is given unto me. कारण की मत्ते शुभवर्तमान याचा 28व्या अध्यायामध्ये त्याने असं लिहिलं आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याने आपल्याला दिला आहे. And same authority and same power He has given to His church. स्वर्गात आणि पृथ्वीवरचा सर्व अधिकार जो त्याला देण्यात आला होता त्याने तोच अधिकार त्याच्या मंडळीला देखील Acts दिला आहे. chapter 1 verse 8 says that the Holy Spirit will come upon you and you shall have power. आणि प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन असं म्हणतं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. And on the day of Pentecost, since that day we have received the power of the Holy Spirit. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसापासून आजपर्यंत आपल्याला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मिळत आहे. We believe in Pentecost. आपण पेंटिकॉस्टवर विश्वास We believe ठेवतो. in Pentecostal power. आपण पेंटिकॉस्टच्या सामर्थ्यावर विश्वास We ठेवतो. believe in the power of the Holy आपण Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विश्वास We believe ठेवतो. in the gifts of the Holy आपण Spirit. पवित्र आत्म्याच्या दानांवर विश्वास The ठेवतो. Holy Spirit is still working through church. पवित्र आत्मा आज देखील मंडळीमध्ये कार्य करत आहे And He is bringing people to Lord Jesus आणि Christ. तो लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणत He आहे. is making, the Lord is making the church powerful through His Holy Spirit. आणि देव त्याच्या मंडळीला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्यशाली करत आहे. Isaiah chapter 41 यशाया याचा 41वा अध्याय
Isaiah chapter 41, यशया 41 verse 15 says, Behold, I will make you into a new threshing sledge with sharp teeth. You shall thresh the mountains and beat them small, and make the hills like chaff. यशया 41 आणि 15 वचन, पहा मी तुझे तीक्ष्ण नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवित आहे. तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. You shall winnow them, the wind shall carry them away, and the whirlwind shall scatter them. You shall rejoice in the Lord and glory in the Holy One of Israel. तू त्यास उफणशील, वारा त्यास उडवून टाकील, वावटळ त्यास उधळून देईल, आणि तू परमेश्वराच्या ठाई उल्हास पावशील. इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील. Verse 15 says, Behold, I will make you into a new threshing sledge with sharp teeth. आणि 15 वचन असं म्हणतं, पहा मी तुझे तीक्ष्ण नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवित आहे. He says, I will make you into a new threshing sledge with sharp teeth. आणि तो असं म्हणतो की मी तुझे एक नवीन तीक्ष्ण व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे. God is making us a sharper. देव आपल्याला तीक्ष्ण बनवत आहे. He is making us a powerful weapon. तो आपल्याला एक सामर्थ्यशाली शस्त्र असं बनवत आहे. Church is a powerful weapon into the hand of God. मंडळी ही देवाच्या हातामध्ये असलेला एक सामर्थ्यशाली शस्त्र असं आहे. And how is making his church powerful? आणि तो त्याच्या मंडळीला सामर्थ्यशाली कसं बनवत आहे? Through the Holy Spirit. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. Because he says that the Holy Spirit shall come upon you and you shall have power. आणि कारण की तो असं म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त He होईल. said to his disciples that wait and wait into Jerusalem until I send the Holy Spirit for you. आणि तो त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही यरुशलेममध्ये वाट पहा जोपर्यंत तुम्ही माझ्या पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवत नाही तोपर्यंत. And they received the power of the Holy Spirit. आणि त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं. And today also we believe in the power of the Holy Spirit. आणि आज देखील आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. Because through the power of the Holy Spirit, He is making His church powerful. कारण की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तो त्याच्या मंडळीला सामर्थ्यशाली करत आहे. Just now we have sung our praises unto God. आताच आपण प्रभूला स्तुती अर्पण केली. That His name is wonderful, His name is powerful. की त्याचं नाव अद्भुत असं आहे, त्याचं नाव सामर्थ्यशाली And असं आहे. every chain shall broke. आणि त्याच्या नावामध्ये सर्व साखळदंड तुटून जातात. Every chain shall broken in the name of Lord Jesus प्रभू Christ. ख्रिस्ता नावामध्ये सर्व साखळदंड तुटून जातात. When His church proclaim His name, all chains are broken. आणि जेव्हा त्याची मंडळी त्याच्या नावाची घोषणा करते तेव्हा सर्व साखळदंड तुटून जातात. When His church proclaim the name of Lord Jesus Christ, all curses are broken. जेव्हा त्याची मंडळी प्रभू ख्रिस्ता नावाची घोषणा करते तेव्हा सर्व शाप तुटून जातात. Unless we proclaim, unless we claim that name, we will not see the result. जोपर्यंत आपण त्या नावाची घोषणा करत नाही, जोपर्यंत आपण ते नाव ग्रहण करत नाही, तोपर्यंत आपल्याला उत्तर पाहायला मिळणार नाही. Acts chapter 3, प्रेषितांची कृत्याचा 3रा अध्याय. here we see how the disciples use that name. आणि इथे आपण पाहूया की शिष्यांनी त्या नावाचा कसा उपयोग केला. We will see the power in the name of Lord Jesus Christ. आपण प्रभू ख्रिस्ता नावाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याबद्दल पाहूया. Acts chapter 3, प्रेषितांची कृत्याचा 3रा अध्याय verses from 1 to 10. आणि 1 ते 10 ही वचने. I hope you all have your Bibles. माझी अशी खात्री आहे की आपल्या प्रत्येकाकडे आपलं पवित्र शास्त्र आहे. Acts chapter 3, verses from 1 to 10. प्रेषितांची कृत्याचा 3रा अध्याय 1 ते 10 ही वचने. Now Peter and John went together to the temple at the hour of prayer, the 9th hour. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. And a certain man lame from his mother's womb was carried, whom they laid daily at the gate of the temple, which is called Beautiful, to ask alms from those who entered the temple. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. Who, seeing Peter and John about to go into the temple, asked for alms. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. And fixing his eyes on him, with John, Peter said, Look at us.
तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. So he gave them his attention, expecting to receive something from them. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. Here in this chapter we see that Peter and John, they were going for prayer. आणि इथे आपण पाहतो या अध्यायामध्ये की पेत्र आणि योहान हे प्रार्थनेसाठी मंदिरात जात Because होते. in chapter 2 verse 42 says that they continued steadfastly in the apostles' doctrine and fellowship, in the breaking of bread and in prayers. कारण की दुसरा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यास तत्पर असत. The early church was very dedicated for the prayers. आणि पहिली जी मंडळी आहे ती प्रार्थना करण्यासाठी फार तत्पर अशी होती. And they have given their life for prayers. आणि त्यांनी त्यांचं जीवन प्रार्थनेसाठी दिलं होतं. When we give ourselves for prayer, we see the result. जेव्हा आपण आपलं जीवन प्रार्थनेसाठी देतो तेव्हा आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. When we pray to God, जेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो we see the answers. आपल्याला प्रार्थनेचं उत्तर And मिळतं. that's why prayer is very आणि important. म्हणूनच प्रार्थना फार महत्वाची आहे. Prayer is one of the weapon for the church. प्रार्थना हे मंडळीसाठी एक शस्त्र असं आहे. And prayer makes us powerful. आणि प्रार्थना आपल्याला सामर्थ्यशाली असं बनवतो. Holy Spirit makes us powerful. पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्यशाली The असं worship बनवतो. makes us powerful. भक्ती करणं आपल्याला सामर्थ्यशाली असं The बनवतं. reading and meditating upon the word of God makes us powerful. देवाचं वचन वाचणं आणि त्या वचनावर मनन करणं आपल्याला सामर्थ्यशाली All बनवतं. these are weapons for our Christian life. आणि हे सर्व जे गोष्टी आहेत त्या आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी शस्त्र अशा आहेत. For His church. त्याच्या मंडळीसाठी We are His church. आपण त्याची मंडळी आहोत. Today I am missing a communion. मी आज प्रभुभोजनची आम्हाला आठवण येत आहे. Yes, I'm so much missing communion. होय, मला दरवेळेस प्रभुभोजनची फार आठवण येते. Because it is written in the word of God that we have to partake in communion. कारण की देवाच्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेतला पाहिजे. But very soon we will be gathering to church and we will have our communion पण service. फारच लवकर आपण मंडळीमध्ये चर्चमध्ये भेटून आणि आपण प्रभू भोजनाची सभा देखील तिथे घेणार आहोत. But today morning, though this is first Sunday of month of October, we will miss our communion, but we will look at the word of God. पण आज सकाळी जरी ऑक्टोबर महिन्याचा पहिला रविवार आहे आणि प्रभू भोजनाचा रविवार आहे, तरी देखील आपण त्याची आठवण आपल्याला येत आहे. पण तरी देखील आपण आज देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत. Because communion reminds us about the covenant of Lord Jesus कारण Christ. की प्रभू भोजन आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जे त्याचा जो करार आहे त्या कराराची आठवण करून देते. Communion reminds us that we are the sons and daughters of living God. प्रभू भोजन आपल्याला ही आठवण करून देते की आपण जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. Communion reminds us that we are forgiven from our sins. प्रभू भोजन आपल्याला ही आठवण करून देते की आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा झाली आहे. Communion reminds us that we are purchased through His precious blood. प्रभू भोजन आपल्याला ही आठवण करून देते की त्याने आपल्याला त्याच्या मौल्यवान रक्ताद्वारे विकत घेतले And आहे. communion reminds us that we are His church. आणि प्रभू भोजन आपल्याला ही आठवण करून देतं की आपण त्याची मंडळी आहोत. Now, when we read book of Acts, here we see that His church, the people of God, they're very committed for the prayer. आणि जेव्हा आपण प्रेषितांची कृत्य वाचतो तेव्हा आपल्याला इथे समजतं की त्याचे जे लोक आहेत, त्याची जी मंडळी आहे, ते प्रार्थनेसाठी फार तत्पर असे होते. Chapter 3, when Peter and John, they were on the way for prayer, आणि तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा पेत्र आणि योहान प्रार्थनेसाठी मंदिरात जात होते, they saw one beggar त्यांनी एक भिकारी पाहिला and he was asking an alms from them. आणि तो त्यांच्याकडून भीक मागत होता. Then verse 4, Peter said, "Look at us." आणि मग चौथं वचन असं म्हणतं, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, आम्हाकडे पहा. So he gave them his attention, expecting to receive something from them. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. Verse 6 says, Then Peter said, Silver and gold I do not have, but what I do have I give you. In the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. Peter said, Silver and gold I do not have. पेत्र म्हणाला, माझ्याकडे सोने रुपये काही नाही. He says, Silver and gold I do not have. तो म्हणतो की माझ्याकडे सोने रुपये काही नाही. See, many people take this verse and make new doctrine that we should not have silver and gold. आणि काही लोक हे वचन घेतात आणि ते एक नवीन सिद्धांत तयार करतात की आपण सोने किंवा चांदी किंवा काही आपण घेतलं नाही पाहिजे. And they say that we do not
use ornaments. आणि आपण जे सर्व जे दागिने आहेत ते दागिने वापरले नाही पाहिजे. Because early disciples, they didn't have silver or gold. कारण की पहिली जी मंडळी होती त्या मंडळीच्या शिष्यांकडे सोने रुपये काही See, नव्हतं. you cannot twist the word of God. पहा, तुम्ही देवाचं वचनाला तुम्ही फिरवू शकत नाही. Just take it what the Peter want to say to this person. पण फक्त तुम्ही ह्याचा विचार करा, असा विचार करा की पेत्राला त्या मनुष्याला काय म्हणायचं आहे. Because Peter and John, they were fishers, they left everything and they followed Lord Jesus कारण Christ. की पेत्र आणि योहान हे मासे मारणारे होते आणि त्यांनी सर्व काही सोडलं आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आले. And after the resurrection of Lord Jesus Christ, they were living together at that upper room. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ते माडीवरच्या खोलीत एकत्र जगत होते. And that's why he says that I don't have anything, I don't have silver or gold. आणि म्हणूनच तो असं म्हणतो की माझ्याकडे सोने रुपये काही नाही. If you have silver and gold, praise the Lord. जर तुमच्याकडे सोने रुपये आहे तर तुम्ही देवाची स्तुती करा. I don't say that pray for silver and gold. मी असं म्हणत नाही की सोने रुपयासाठी तुम्ही प्रार्थना करा. But if God blesses you with gold and silver, then praise the Lord. पण जर देव तुम्हाला सोने रुपयाने आशीर्वादित करत आहे तर तुम्ही देवाचे आभार माना. What I want to say that here Peter said that silver and gold I don't have. मला काय म्हणायचं आहे की इथे पेत्र असं म्हणत आहे की सोने रुपये माझ्याकडे काहीच नाही. Because that beggar was asking for money or for silver or gold. कारण की तो जो भिकारी आहे तो पैशाची त्यांच्याकडे मागणी करत होता Or something for him. की त्यांच्याकडून काहीतरी त्याला मिळावं. But further Peter said पण पुढे पेत्र असं म्हणतो that what I do have I give you. तो म्हणतो की पण जे आहे ते मी तुला देतो. He says I have something more greater than silver and gold. तो म्हणतो की सोने रुपयापेक्षा अजून मौल्यवान अशी जी गोष्ट आहे ती माझ्याकडे आहे. Yes, I have precious than silver and gold. सोने रुपयापेक्षा जी मौल्यवान गोष्ट आहे ती माझ्याकडे आहे. That is the point. आणि हेच उद्दिष्ट आहे. Having silver and gold is not wrong, सोने रुपये असणं चुकीचं नाही. but giving more importance than God to silver and gold is wrong. पण देवापेक्षा सोन्या रुपयाला जास्त महत्व देणं हे चुकीचं आहे. Yes. You have to give first priority or most importance to the word of God and to the Lord, not the material things, silver and gold. आणि तुम्ही पहिलं प्राधान्य हे देवाच्या वचनाला देवाला दिलं पाहिजे आणि जे जगातील गोष्टी आहेत भौतिक गोष्टी आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं नाही पाहिजे. Because in Acts chapter 5, the people, they sold their property and they brought money and laid at the feet at the apostles. आणि मग प्रश्नांची कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जे पहिले शिष्य होते त्या शिष्यांनी त्यांचे जे सर्व घरदार होतं दागिने होते ते सर्व त्यांनी विकलं आणि त्यांनी प्रेषितांकडे पैसे आणले. That time Peter doesn't say that I don't want money, त्यावेळेला पेत्र असं म्हणत नाही की मला पैसे नकोय because that was important for the ministry. कारण की सेवा कार्य करण्यासाठी त्याची गरज होती. Here Peter said that what do I have I will give to you. पण इथे पेत्र असं काय म्हणत आहे, तो म्हणतो की माझ्याकडे जे काय आहे ते मी तुला देतो. He says but what I do have I give you. पण तो म्हणतो की पण जे आहे ते तुला देतो. In other words, he says that I have more precious than silver and gold. पण आणि दुसऱ्या शब्दामध्ये तो असं म्हणत आहे की सोने रुपयापेक्षा अधिक मौल्यवान जी गोष्ट आहे ती माझ्याकडे आहे. His church must give importance to the Lord and His word than the silver and gold. त्याच्या मंडळीने देवाला आणि त्याच्या वचनाला सोन्या रुपयापेक्षा जास्त महत्व दिलं पाहिजे. This morning, believers, I want to encourage you with this word that material things are for temporary, but the word of God is forever. आज सकाळी विश्वासणाऱ्यांना मला तुम्हाला या वचनाद्वारे उत्तेजन द्यायचं आहे की ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या थोड्या काळासाठी असतात पण जे देवाचं वचन आहे ते सर्व काळासाठी आहे. Whether it has silver or gold doesn't matter, but you must have the word of God in your heart. तुमच्याकडे सोने रुपये असो किंवा नसो ह्याचा काहीच फरक पडत नाही पण तुमच्याकडे देवाचं वचन असलं पाहिजे. He says that whatever I have, I want to give you. तो म्हणतो की माझ्याकडे जे काय आहे ते मी तुला देतो. I want to give you something that is better than gold. आणि मला तुला काहीतरी असं द्यायचं आहे की जे सोन्या रुपयापेक्षा जास्त महत्व आहे त्याला. And he says that in the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. आणि तो त्याला असं म्हणतो नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. His church must have the name of Lord Jesus Christ.
त्याच्या मंडळीला येशूची मंडळी आहे त्या मंडळीकडे येशूचं नाव असणं गरजेचं आहे. Yes, we must have the name of Lord Jesus Christ with us. होय, आपण येशूचं नाव आपल्या बरोबर असणं फार महत्वाचं आहे. Sometimes we have so many names, and on that name we boast or we have so much proud about that names. But more than that, we need to have the name of Lord Jesus Christ. काही वेळेला आपल्याकडे भरपूर असे नाव आहेत आणि आपल्याला पदवी मिळालेली असते आणि आपण त्या भरपूर वेगवेगळ्या लोकांच्या नावांवर पण आपण प्रौढी मिरवतो, पण आपण त्या नावापेक्षा आपल्याकडे येशूचं नाव असणं गरजेचं आहे. बरोबर, आपण दुसऱ्यांच्या नावावर उड्या मारतो, पण त्या नावापेक्षा येशूचं नाव खूप महत्वाचं आहे, जे मंडळीकडे असायला हवं आहे आणि ते असलंच पाहिजे. मग मी ह्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो, माझी ह्याच्याबरोबर ओळख, ह्या नावांपेक्षा मी येशूला ओळखतो, येशू मला ओळखतो आणि माझ्याकडे जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, जे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असं आहे. हालेलुया. हालेलुया. Here Peter says that whatever I have, I want to give you. In the name of Lord Jesus Christ, in the name of Jesus of Nazareth, rise up and walk. आणि इथं पेत्र असं म्हणतो की माझ्याकडे जे काय ते मी तुला देतो, नासुरी येशूच्या नावामध्ये उठ आणि चालू लाग. There is power in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. There is authority, there is healing in the name of Lord प्रभू Jesus येशू Christ. ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्य आहे. Because he says that all authority in heaven and on earth is given unto me. कारण की तो असं म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात And आला the आहे. same authority has given to his आणि church. तोच अधिकार त्याने त्याच्या मंडळीला देखील दिला We आहे. need to use that authority. आपण त्या अधिकाराचा वापर केला We पाहिजे. have received that power, आपल्याला ते सामर्थ्य मिळालं and we आहे need to use that power आणि आपण त्या सामर्थ्याचा आता for उपयोग केला the glory पाहिजे of God. देवाच्या गौरवासाठी. Not to attract people toward us, but attract people toward Christ. आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नाही, तर लोकांना देवाकडे आकर्षित We करण्यासाठी आपण need उपयोग केला to पाहिजे. use the gifts of the Holy Spirit to attract people toward Christ. आपल्याला पवित्र आत्म्याचे दान दिले आहेत, ते दानांद्वारे आपण लोकांना देवाकडे आकर्षित केलं Because पाहिजे. he says that I am making you powerful. कारण की तो असं म्हणतो की मी तुला एक सामर्थ्यशाली असं शस्त्र घडवत आहे. Jesus Christ is making his church powerful प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला सामर्थ्यशाली करत आहे through the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. His name is powerful. त्याचं नाव सामर्थ्यशाली The आहे. Holy Spirit is powerful. पवित्र आत्मा सामर्थ्यशाली And आहे. here Peter says that rise up in the name of Jesus Christ, rise up and walk. आणि इथं पेत्र असं म्हणतो की नासुरी येशूच्या नावामध्ये उठ आणि चालू लाग. And verse 7 says, and he took him up by the right hand and lifted him up, and immediately his feet and ankle bones received strength. आणि 7 वचन असं म्हणतं, आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्या तत्काळ बळ आले. He says immediately his feet and ankle bones received strength. आणि त्या असं लिहिलंय की तेव्हा त्याची पावले व घोटे ह्या तत्काळ बळ आले. Immediately तत्काळ he said, rise up and walk. तो म्हणाला उठ आणि चालू लाग. And immediately the person received the strength. आणि लगेच त्या व्यक्तीला सामर्थ्य प्राप्त झालं. Many times we don't pray for people because we think that if I pray and it doesn't happen, then what people will think about me. आणि भरपूर वेळेला आपण लोकांसाठी प्रार्थना करत नाही, कारण की आपल्याला असं वाटतं की जर मी प्रार्थना केली आणि तसं घडलं नाही तर लोक माझ्याबद्दल काय विचार And करतील. because of this doubt, we don't use the authority. आणि या भीतीमुळे आपण जे आपल्याला जे सामर्थ्य मिळालंय, जो अधिकार मिळालाय, त्या अधिकाराचा आपण वापर करत नाही. Here, this was the first miracle which took place when Peter said, rise up in the name of Lord Jesus Christ and walk. आणि इथे आपण पाहतो की हा पहिला चमत्कार आहे जो घडला की पेत्राने असं म्हटलं की उठ आणि येशूच्या नावामध्ये तू चालू लाग. After the resurrection of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर हा पहिला चमत्कार घडला. This is the first miracle. हा पहिला चमत्कार That आहे. time Jesus Christ was not on earth. प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा या पृथ्वीवर नव्हता. He is the resurrected Christ. तो पुनरुत्थित ख्रिस्त होता. But now his church, his disciples are using that authority. पण आता त्याची मंडळी, त्याचे जे शिष्य आहेत, ते शिष्य आता त्या अधिकाराचा वापर करत आहेत. Today he has given us the same power to use for his glory. आणि आज देखील त्याने आपल्याला तेच सामर्थ्य दिलं आहे त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणण्यासाठी. Church, we are on this earth. मंडळी, आपण या पृथ्वीवर आहोत. We are his powerful weapon. आपण त्याचे शस्त्र आहोत. We are here to proclaim the name of Lord Jesus आपण Christ. इथं प्रभू येशू ख्रिस्त नावाची घोषणा करण्यासाठी We आहोत. are here to
pray for the people. आपण इथे लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी Because आहोत. he says that you shall lay your hand on sick and they shall कारण की recover. तो म्हणतो की तुम्ही दुखणार त्यांवर हात ठेवताल आणि ते बरे होतील They shall recover. आणि ते बरे होतील. We need to pray for COVID-19 positive people. आपण कोविड-19 पॉझिटिव्ह जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली Yes, पाहिजे. we need to pray for people. होय, आपण लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. Last week, Praise was asking me that if someone doesn't pray for coronavirus people, then how we should be healed. आणि मागच्या आठवड्यात प्रेझने मला एक प्रश्न विचारला की ती म्हणली की सर एखाद्या व्यक्तीने देखील प्रार्थना केली नाही कोरोना व्हायरससाठी तर हे बरं होणार नाही का? And I answered her, आणि मी तिला उत्तर दिलं, only one man, if he pray earnestly to God, God will heal everyone. आणि मी तिला असं म्हटलं की सर्वांनी प्रार्थना करायची गरज नाही. जर एका व्यक्तीने देखील देवाकडे प्रार्थना केली तर देव त्या प्रार्थनेचं उत्तर देणार At आहे. the time of Moses, when the people of Israel, they were stuck near that Red Sea, आणि मोशेच्या काळामध्ये जेव्हा इस्रायल लोक तांबड्या समुद्र पुढे येऊन उभे राहिले होते and they didn't have way to go further, आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग नव्हता, the people of Israel, they were complaining and murmuring against God. आणि इस्रायल लोक देवाच्या विरोधामध्ये कुरकुर करत होते. But only one person, only Moses was praying to God. पण फक्त एकच व्यक्ती होता, मोशे होता, जो देवाकडे प्रार्थना करत होता. Today, every word they are talking about this coronavirus. आणि आज संपूर्ण जगामध्ये लोक कोरोना व्हायरस बद्दल बोलत आहेत. But if one man can pray to God, God will heal us. आणि जर एक व्यक्ती देखील प्रार्थना करेल तर देव आपल्याला आरोग्य देईल. And you should you should pray for this situation. आणि आपण या परिस्थितीसाठी प्रार्थना केली पाहिजे, तुम्ही Each केली church पाहिजे. must pray for this situation. त्याच्या मंडळीने या परिस्थितीसाठी प्रार्थना केली पाहिजे. Moses prayed, and God departed the Red Sea. मोशेने प्रार्थना केली आणि देवाने तांबडा समुद्र दुभागला. At Mount Carmel, the people of Israel and King Ahab, they were not praying. आणि कर्मेल डोंगरावर इस्रायल लोक आणि अहाब राजा ते प्रार्थना करत नव्हते. The prophet of Baal, they were not praying to God Jehovah. आणि बालाचे जे संदेष्टे आहेत ते संदेश बालाचे जे संदेष्टे आहेत ते यहोवाकडे प्रार्थना करत But नव्हते. only one person, Elijah, he prayed and God sent a rain. आणि पण फक्त एकच व्यक्ती एलिया जो आहे तो यहोवाकडे प्रार्थना करत होता आणि त्याने प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थनेचं उत्तर दिलं. He sent fire from heaven and further he sent rain after 3.5 long years. त्याने स्वर्गातून अग्नी पाठवला आणि त्यानंतर 3.5 वर्षानंतर त्याने स्वर्गातून पाऊस देखील पाठवला. People, there is power in the name of Lord Jesus Christ. लोक प्रभू येशू ख्रिस्ता नावामध्ये सामर्थ्य आहे. He says, whatever you shall ask in my name, I will give it to तो you. म्हणतो की तुम्ही माझ्या नावाने जे काय मागणार ते मी तुम्हाला देईन. He has made his church as a powerful weapon. त्याने त्याच्या मंडळीला एक सामर्थ्यशाली शस्त्र असं बनवलं And आहे. Peter used the same authority. आणि पेत्राने तोच अधिकार वापरला He आहे. says that silver and gold I don't have, but whatever I have, I want to give you. आणि तो म्हणतो की सोने रुपये माझ्याकडे काहीच नाही पण माझ्याकडे जे काय ते मी तुला देतो. Though you don't have silver and gold, but you need to have the name of Lord Jesus जरी Christ. तुमच्याकडे सोने रुपये नाही पण तुमच्याकडे देवाचं नाव असणं महत्वाचं There आहे. is name above all names. त्याचं नाव सर्व नाव श्रेष्ठ There is आहे. name above all names. त्याचं नाव आहे सर्व नाव श्रेष्ठ Philippians आहे. chapter 2 verse 5 says that the name of Lord Jesus Christ is the name above all names. फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 5 वचन असं म्हणतं की येशूचं नाव आहे सर्व नाव श्रेष्ठ असं नाव आहे. And this church, his church, Peter said that I have this name. आणि इथे त्याची मंडळी आपण जे आहोत आणि पेत्राने असं म्हटलं आहे की माझ्याकडे ते नाव आहे. His church should have his name. त्याच्या मंडळीकडे त्याचं नाव असणं पाहिजे. His church must give importance to his name. त्याच्या मंडळीने त्याच्या नावाला महत्व दिलं पाहिजे. Because he says that whatever you shall ask in my name, I will give it to कारण की you. तो म्हणतो की तुम्ही माझ्या नावाने जे काय मागणार ते मी तुम्हाला देईन. And further, in the chapter we see that verse 8 says, so he leaping up stood and walked and entered the temple with them, walking, leaping and praising God. आणि 8 वचन इथे पुढे असं म्हणतं तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात And गेला. all the people saw him walking and praising God. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. All the people saw him walking and praising God. सर्व लोकांनी त्याला चालताना आणि देवाची स्तुती करताना You पाहिले. can make people happy. तुम्ही लोकांना आनंदी करू शकता. You can make people to sing his praises. तुम्ही लोकांना त्याची स्तुती करण्याला लावू शकता. You are the powerful weapon in the hand of God. तुम्ही देवाच्या हातामध्ये असलेलं एक महान असं शस्त्र आहात. You are the light to this world. तुम्ही या जगासाठी प्रकाश असे आहात.
God has appointed you. देवाने तुम्हाला नेमलं आहे. God has appointed His church. देवाने त्याच्या मंडळीला नेमलं आहे. Because at the Garden of Gethsemane, when He was praying to Father, He says that they are in this world. The आणि disciples are in this world. आणि गेतशेमाच्या बागेमध्ये तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पित्याला असं म्हणाला की त्याचे जे शिष्य आहेत ते शिष्य ह्या जगामध्ये He आहेत. says that I come to you, but they are in this world. तो म्हणतो की मी तुझ्याकडे येत आहे पण ते ह्या जगामध्ये आहेत. He has appointed us in this world, त्याने आपल्याला या जगामध्ये नेमलं आहे and He has made us powerful. आणि त्याने आपल्याला सामर्थ्यशाली असं We केलं आहे. have His name, आपल्याकडे त्याचं नाव आहे, the powerful name. एक सामर्थ्यशाली We असं have नाव. received the power of the Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य He मिळालं has आहे. made His church a powerful church. त्याने त्याच्या मंडळीला एक सामर्थ्यशाली अशी मंडळी केली आहे. And the days of miracles are not over. आणि चमत्काराचे दिवस अजून संपलेले The नाही. days of miracles are not over. चमत्काराचे दिवस अजून संपलेले नाही. Here in chapter 3 we see that when they used the name of Lord Jesus Christ, they saw the miracle. आणि इथे आपण पाहतो तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं नावाचा उपयोग केला तेव्हा त्यांना चमत्कार पाहायला There मिळाला. is power in the name of Lord Jesus देवा Christ. प्रभू येशू ख्रिस्ता नावामध्ये सामर्थ्य Miracle आहे. will take place in the name of Lord प्रभू Jesus येशू ख्रिस्ता Christ. नावामध्ये चमत्कार घडणार आहे. Just use the name of Lord Jesus तुम्ही फक्त Christ. प्रभू येशू ख्रिस्ता नावाचा उपयोग करा. Because He said, behold, I am making you a strong weapon. कारण की तो असं म्हणतो की पहा मी तुला एक दुधारी असं तलवार अशी एक तीक्ष्ण असं तुला शस्त्र बनवत आहे. Isaiah chapter 41. यशायाचा 41वा अध्याय. Isaiah chapter 41 verse 15 says, behold, I will make you into a new threshing sledge with sharp teeth. You shall thresh the mountains and beat them small. यशाया 41 आणि 15 वचन असं म्हणतं पहा मी तुझे तीक्ष्ण नवीन व दुधारी असे मळीचे औध बनवित आहे. तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. He says that I am making you a strong weapon and you shall thresh the mountains and beat them small. तो म्हणतो की मी तुला मळीचे औध असे बनवील आणि तू डोंगराचा चुराडा करशील आणि टेकड्यांचा भुसा करशील. He is making us powerful तो आपल्याला सामर्थ्यशाली so करत आहे that we should use that authority and we shall thresh the mountains and beat them small. त्याने आपल्याला सामर्थ्यशाली यासाठी केलंय जेणेकरून आपण त्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे आणि आपण टेकड्यांचा भुसा केला पाहिजे. Because our battle is not against the flesh and blood. कारण की आपलं जे लढणं आहे ते रक्त मांसा बरोबर नाही. Our battle is against the power of darkness. आपलं जे लढणं आहे ते अंतराळातील दुरात्म्यांबरोबर Our आहे. battle is against the power and principalities of darkness. आपलं जे लढणं आहे ते अंतराळातील दुरात्म्यांबरोबर आहे. With the demons, सैतानांबरोबर the आहे. evil spirit. अशुद्ध आत्म्याबरोबर How we आहे. can fight आपण त्यांच्याबरोबर कसं लढणार through the आहोत? power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे लढणार He आहोत. is making us powerful तो आपल्याला सामर्थ्यशाली बनवत आहे and we will have victory. आणि आपण त्यांच्यावर विजय मिळवणार आहोत. When we use our authority and power, then we will see the victory. जेव्हा आपण आपला अधिकार आणि आपलं सामर्थ्य जेव्हा आपण वापरणार आहोत तेव्हा आपल्याला चमत्कार विजय दिसणार We आहे. are His church. आपण त्याची मंडळी We आहोत. believe in resurrected Christ. आपण पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास And ठेवतो communion reminds us that there is power in the name of Lord Jesus आणि Christ. प्रभू भोजन आपल्याला याची आठवण करून देते की प्रभू येशू ख्रिस्ता नावामध्ये सामर्थ्य आहे. Communion reminds us that He is all powerful God. प्रभू भोजन आपल्याला ही आठवण करून देतं की तो सर्व सामर्थ्यशाली देव आहे. Communion reminds us that He says that I have overcome the world. प्रभू भोजन आपल्याला ही आठवण करून देतं की तो म्हणतो की मी जगावर विजय मिळवला आहे. Communion reminds us that we are more than conquerors through Lord Jesus Christ. प्रभू भोजन आपल्याला आठवण करून देतं की आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण Mahavijay. महाविजयी आहोत. We are more than conquerors आपण महाविजयी आहोत through the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. He has made us more than conquerors. त्याने आपल्याला महाविजयी बनवलं आहे. We are His powerful weapon. आपण त्याचे सामर्थ्यशाली असं शस्त्र We आहोत. are His church. आपण त्याची मंडळी आहोत. We are His church. आपण त्याची We मंडळी are His आहोत. people. आपण त्याचे लोक आहोत. Powerful people of God. प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यशाली असे लोक. So that when we use this power for His glory, we will see the result. जेणेकरून आपण ह्या सामर्थ्याचा त्याच्या गौरवासाठी उपयोग करणार आहोत तेव्हा आपल्याला उत्तर मिळणार आहे. Don't just think about silver and gold. फक्त सोन्या रुपयाचा विचार करू नका. Don't just meditate. Don't just look at the material things. फक्त तुम्ही भौतिक गोष्टीचा विचार करू नका. Think about the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त नावाचा विचार करा. Think about the heavenly things, स्वर्गीय गोष्टीचा विचार करा and you will be
more than conqueror through Lord Jesus Christ. आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये महाविजयी His अशी name is wonderful. त्याचं नाव हे अद्भुत असं His आहे. name is powerful. त्याचं नाव हे सामर्थ्यशाली असं And आहे. every chain shall be आणि broken. त्याच्या नावामध्ये सर्व बंधन तुटून जाणार Every आहे. curse shall be broken. सर्व शाप तुटून जाणार आहे And we will see the victory. आणि आपल्याला विजय मिळणार आहे. Because we are His church. कारण की आपण त्याचे निवडलेले लोक We आहोत. are His church. आपण त्याची मंडळी आहोत And we have His name. आणि आपल्याकडे त्याचं नाव The आहे. name above all names. असं नाव जे सर्व नाव श्रेष्ठ The असं name आहे. above all names. असं नाव जे सर्व नाव श्रेष्ठ Use आहे. that name. त्या नावाचा तुम्ही उपयोग And करा we'll see the result. आणि तुम्ही उत्तर पाहणार May आहात. the Lord bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Hallelujah. 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 Oh, Yeshua. Hallelujah. Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah. Jesus, the name above all names, beautiful Savior, glorious Lord, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living word. Jesus, yes, O Lord, the name above all names, beautiful Savior, glorious Lord, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living word. पहा मी तुझी तीक्ष्ण नवीन व दुधारी असे मळणीची आऊत बनवित आहे. तू डोंगर मळून त्याचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. पहा मी तुझे तीक्ष्ण नवीन व दुधारी असे मळणीची आऊत बनवित आहे. धन्यवाद येशू, तू तुझ्या मंडळीला सामर्थ्यशाली करत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझ्या मंडळीला तू भरत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अद्भुत दानाने तुझ्या मंडळीला तू भरत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि या शेवटच्या काळामध्ये राहत असताना अंतरातील दुरात्म्या समूहाबरोबर लढण्याकरता प्रभू तू आम्हाला अधिक सामर्थ्यशाली करत आहेस. आभार मानतो, कारण तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले. तू सर्व सामर्थ्यशाली देव आहेस आणि ते सामर्थ्य तुझ्या लोकांना तुझ्या मंडळीला दिलंस. आभार मानतो येशू. ते सामर्थ्य जे तू पहिल्या शतकातील मंडळीला दिलं, तुझ्या शिष्यांना दिलं, पहिल्या शिष्यांना दिलं, ते सामर्थ्य जे आजही जो कोणी तुझ्या विश्वास त्या प्रत्येकासाठी तू उपलब्ध केलंस. आभार मानतो आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो येशू. पवित्र आत्म्याने आम्ही तुझे आभार मानतो. हालेलुया. ओ रिहारा लाबा शिखारा लाबा हंदिरा लाबा रियादारा लाबा शिखोरो लाबा हंतरा लाबा. प्रभू देव बाबा, सकाळी मी प्रार्थना करतो, जो प्रत्येक जण तुझं वचन ऐकत आहे प्रभू, जर विश्वासामध्ये काही डळमळीतपणा असेल तर याच वेळेत तू काढून टाक प्रभू देवा. आणि तुझ्या प्रत्येक लेकराला, तुझ्या लोकांना, तुझ्या पुत्रांनी कन्यांना आज यावेळी तू स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र आत्म्यानं भर, सामर्थ्यशाली कर प्रभू येशू. आणि प्रभू देवा, त्यांना देखील मळणीचा आऊत बनवण्याकरता तू समर्थ आहेस प्रभू देवा, यासाठी की त्यांनी डोंगराचा भुसा करावा. हो रिहादाबा खांदरालाबा शिखोरो लोगो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. डोंगरासारखी जी काही अवघड परिस्थिती असेल, जे महान कठीण अशा गोष्टी असतील, त्याच्यावर त्यांनी विजयशाली व्हावी ही तुझी योजना आणि तुझी इच्छा आहे प्रभू देवा, की तुझी मंडळी एक विजयशाली मंडळी व्हावी. असंच होऊ द्या येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो प्रभू. प्रत्येकाला तू आत्म्यामध्ये बलवान कर, वचनामध्ये वाढण्यासाठी मदत कर प्रभू देवा. अंतर्यामी त्यांना तू बल संपन्न कर प्रभू येशू. हो रिहाबादा खाराला शांताई. Hallelujah, 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 hallelujah. Oh, rihada ba shikoro lobo, rabada handara la babari.
प्रभू देव बापा, तुझे मनापासून आभार मानतो प्रभू देवा, तुझे आभार मानतो प्रभू येशू, तुझे आभार मानतो. सहभागिता प्रभू देव बापा, प्रभोजनची आम्हाला याची पुन्हा आणि पुन्हा आठवण करून देतो की आम्ही तुझे आहोत. आम्हाला याची आठवण करून देते की तू मंडळीचा मस्तक आहेस, तू मंडळीचा मालक आहे, मंडळी तुझी आहे. तुझ्या रक्तानं तू तिला विकत घेतला आहे, तुझ्या रक्तानं धुतला आहेस, शुद्ध केलेलं आहेस आणि आमच्या बरोबर करार केलेला आहे. तुझ्या रक्तामध्ये तू नवीन करार केलेला प्रभू देवा, त्याची पुन्हा आणि पुन्हा आम्हाला तू आठवण करून देतोस. आभार मानतो प्रभू येशू. हीच प्रार्थना करतो प्रभू देवा, एक सामर्थ्यशाली जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला विशेष तुझी कृपा प्रिय या दिवसामध्ये प्रभू दे बापा. अंतरातील दुरात्मा समोर प्रत्येकाला तू विजय दे प्रभू दे बापा. मला ती सर्व निराशा, सर्व समस्या प्रभू दे बापा, सर्व जे काही संशय आहे प्रभू तू काढून टाक प्रभू दे बापा. आणि तुझ्या विश्वासून जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला तुझी कृपा प्रिय अशी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. जे काही आज तुझ्या मंडळीसाठी मागितलं, जे काही प्रभू दे बापा या कळपासाठी मागितलं, दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देव. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात, आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करो. माझी खात्री आहे की आपण आजचं वचन ऐकलेलं आहे. देव आपल्या प्रत्येकाला सामर्थ्यशाली करत आहे. त्याच्या पवित्र आत्मे सामर्थ्याच्या द्वारे या दिवसामध्ये अधिक आपण प्रार्थना करूया, देवाचं वचन वाचूया, जसं आपल्याला शक्य असेल आपण उपास करूया, आत्मिक बळ आपण वाढूया. कारण आपलं जगणं अंतरातील दुरात्म्या समूहाबरोबर आहे, या रक्त आणि मांसाबरोबर नाही. निश्चितच या लढाईमध्ये आम्ही विजयशाली होणार आहोत आणि ख्रिस्त येशूनं त्याच्या मंडळीला विजयशाली केलेला आहे. देव आपणास आशीर्वाद.